हे आहे शारदाश्रम विद्या मंदिर आणि छान असे वेफर पाव झालेले आहेत। चीज अक्षरशः बाहेरपर्यंत आहे। वेलकम बॅक टू द चॅनल टेडी द फूडी हिअर। मी आणि माझा मित्र सूरज आज आहोत शारदाश्रम दादरमध्ये, कारण का आज आहे सेकंड एपिसोड ऑफ नुसता खाऊगिरीचा। आणि इकडे काय करतोय मी तुम्हाला सांगतो, दादरमध्ये सगळ्यात प्रसिद्ध मोमोज जे भेटतात ते आम्ही खायला आलो असेल ना। याला डायलॉग कमी दिलेत मी। हे आहे शारदाश्रम विद्या मंदिर आणि त्याच्याच अपोजिटमध्ये तुम्हाला भेटेल फ्युजन हट, जिकडे 50 रुपीजपासून मोमोज सुरू होतात आणि खूप अमेझिंग मोमोज भेटतात। जसं की मी बघू शकतो अफगाणी आहे, कुरकुरे आहे, स्टीम पण आहे, फ्राईड पण आहेत। पण इकडे मी आलो त्यासाठी म्हणजे खास अफगाणी मोमोज खायला। फ्युजन हटकडे या आणि वेफर पावचा लुफ्त उचला भाई। बघूनच इतकं छान वाटते, खाण्यात काय मजा येईल। तर छान असे आपले वेफर पाव आलेले आहेत। हा वाला चीजवाला आहे जो साधारण याची किंमत मला वाटते 40 रुपये आणि हा नॉर्मल आहे पण 25 रुपयाला आहे। आणि यार 25 रुपयाला असा सुंदर वेफर पाव मला तरी आतापर्यंत दादरमध्ये कुठे भेटलेला नाही आहे यार। दिसायला जितकं प्रेमळ आहे की खाऊच वाटत नाही, असं वाटतं बघत राहू है ना। सो मित्रांनो, हा एक बाईट घेतला आहे म्हणजे मी खाऊन बघितलं आहे, तर अतिशय सुंदर टेस्ट आहे याची। आणि जर ह्याचा रिव्ह्यू तुम्हाला बघायचा आहे तर माझ्या इंस्टाग्रामवरती तुम्हाला याची रील बघायला भेटेल। तर @टेडी द फूडीवरती चेक करा इंस्टाग्रामवरती। आणि अतिशय हा नॉर्मल एवढा सुंदर लागतो। की दुसऱ्या बाईटमध्ये पण प्रेमात पडाल जितकं पहिल्या बाईटमध्ये, पण ह्याच्यापेक्षा खास चीज प्रेमींसाठी बघा, चीज अक्षरशः बाहेरपर्यंत आहे, एवढा लोडेड चीज आहे। आणि भाई ह्याच्यात जर तुम्ही प्रेमात नाही पडलात तर तुम्ही चीज लवर कसले। माय गॉड, ह्याच्यासाठी जर माझी एक्स जरी बोलली पळत ये तर मी हे खायला परत येईन, पण एक्सकडे जाणार नाही। इतका प्रेमळ आहे हा आणि इतकं चविष्ट, आय स्वेअर। तर हा वेफर पाव खाण्यासाठी तुम्हाला यायचं आहे शारदाश्रम विद्या मंदिरच्या समोर फ्युजन हट। मोमोज देखील आहेत पण त्यांच्या दुसऱ्या मेन्यूवरती जास्त ऑप्शन आहे, तर मी तिकडे जाणार आहे खायला। दाखवतोच हे संपल्यावर। हे आहे जाका देवीचं त्यांचं फर्स्ट आउटलेट फ्युजन हटचं, जिकडे तुम्हाला तंदुरी मोमोज ऑलमोस्ट सगळ्या टाईप्सचे मोमोज भेटतील। इकडे आपण पण इकडे तेच ट्राय करायला। तंदुरी मोमोज बरेच लोकांना माहिती आहे की माझे फेवरेट आहेत। अँड आता या लोकांनी नवीन मोमोज लॉन्च केले आहेत जे की वोक फ्राईड आहेत प्लस पॅन फ्राईड आहेत आणि त्याच्यामध्ये फ्लेवर्ससुद्धा आहेत। सो लेट मी ट्राय। आणि माझं पर्सनल फेवरेट आणि इकडे कैक लोकांचा फेवरेट आहे, अख्ख्या दादरचा फेवरेट म्हणू शकता, अफगाणी मोमोज। बरेच त्याचे व्हिडिओज आहेत, खूप व्हायरल रेसिपी आहे त्यांची, ती व्हायरल मोमोज आहेत। सो तुम्ही पण कधी इकडे असाल दादरमध्ये तर नक्की अफगाणी मोमोज ट्राय करा आणि नवीन पॅन फ्राईड मोमोज। सो गाईज, आपल्याकडे तिन्ही ऑप्शन झालेले आहेत। पहिला तर अफगाणी आहे, दुसरा आहे वोक फ्राईड जे की थोडा चायनीजमध्ये मोमोजचा फ्युजन टाईप आहे, आणि तिसरा आहे ते म्हणजे पेरी पेरी चीज पॅन फ्राईड मोमोज। आणि हे दिसायला खूपच एकदम यमी वाटतात। लेट्स ट्राय। सो हे पहिला आपण ट्राय करूया। एकदम मस्त छान क्रिस्पी चीजी आहेत। क्या बात, चीज आणि चिकन ह्याचा कॉम्बिनेशन नेहमीच छान असतो आणि क्रिस्पी झालेली आउटर कवरिंग आहे, अप्रतिम चव लागतं। मस्त रेकमेंडेड आहे। आता आपण ट्राय करतो आहोत वोक फ्राईड जे की थोडा चायनीजसारखं आहेत। अँड मोमोज आणि चायनीजचा फ्युजन नेहमीच तुम्ही बघितलं असाल तर थोडा क्वाईट आउटस्टँडिंग असतो। लेट मी ट्राय। एकदम लाजवाब मोमोज, छान ग्रेव्हीमध्ये सोक झालेत आणि चायनीजचा फ्लेवर जो येतो ना
मजा आली राव. म्हणजे ज्याला चायनीज आणि मोमोज खायचे आहेत, आय थिंक की ही तुमची चॉईस असली पाहिजे, तुमच्या एग्सशिवाय ही चॉईस. हे आहेत चिकन अफगाणी मोमोज, जे बऱ्यापैकी पूर्ण दादरला माहिती आहेत की फक्त आणि फक्त फ्युजन हटमध्ये भेटतात. हे माझे काइंड ऑफ पर्सनल फेवरेट आहेत. सो ह्याची चव जर तुम्हाला सांगायचं झाली तर इट इज आउटस्टँडिंग. खायच्या आधी बोलतो बिकॉज हे मी आधीपासून खूप खात आलो आहे. वाव. हे खाल्ल्यावरती फक्त एकच शब्द येतो, तो की आहे वाव. जे स्पायसेस, जे बटरचा एक फ्लेवर येतं विथ चिकनचा जो एकदम फ्लेवर्स आहेत जे बर्स्ट होतात, अप्रतिम, आउटस्टँडिंग. सो गाईज, हे होते करंटली 3 ऑप्शन्स आणि 3 ऑब्सेशन्स मी म्हणीन फ्युजन हटचे. तुम्ही इकडे येऊन ट्राय करू शकता. आणि हा एपिसोड मी इकडेच संपवतो. सायनिंग ऑफ टेडी द फूडी. खात राहा, मस्त राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लव्ह यू ऑल.